नमः समयसाराय स्वानुभूत्या चकासते चित्स्वभावाय भावाय सर्वभावांतरच्छिदे। आचार्य श्री अमृतचंद्र द्वारा उपदिष्ट आत्म्याच्या 47 शक्ती, त्याचं वर्णन पाहत आहे आपण। अमृतचंद्र आचार्यांनी 47 शक्ती सांगितलेल्या आहेत। त्या 47 शक्तीपैकी पहिल्या 4 शक्ती आपण पाहिल्या, त्या शक्तीचं भजन म्हणूया। तर पहिल्या 4 शक्तींचं भजन: जीवद्वसे हि आत्मा जीता सदा मरता नहीं, चिति शक्ति से चेतन रहे, जड़ कभी होता नहीं, भेदो रहित सामान्य सत्ता, नित दिखे दृश्य शक्ति से, हर वस्तु को सविशेष जाने, ज्ञान शक्ति सदैव से। तर पहिल्या 4 शक्ती आपण पाहिल्या आहेत। पहिली जीवत्व शक्ती। जीवत्व शक्तीमुळे आत्मा सदैव जगतो, कधीही मरत नाही। दुसरी सांगितली चितिशक्ती। चितिशक्तीमुळे तो कसा आहे? चेतन आहे, कधीही जड होत नाही। मग चेतन आहे म्हणजे काय सांगितलं? चेतन म्हणजे अनुभूती होते, सुख दुःखाची अनुभूती, ही विभाव चेतना झाली आणि स्वभावाची अनुभूती केली तर ती स्वभाव चेतना होते। मग त्या चेतन शक्तीचेच पुढं 2 विस्ताराने पुढच्या 2 शक्ती सांगितल्या: दृष्टी शक्ती आणि ज्ञान शक्ती। दृष्टी शक्ती म्हणजे दर्शन चेतना, म्हणजे सामान्य अनुभूती। सामान्य अनुभूती म्हणजेच काय? छद्मस्तर आता सांगायचंच म्हणलं तर मी रूपानं जी अनुभूती होत आहे ती सामान्य अनुभूती म्हणजे दर्शनोपयोग आहे। तो दर्शनोपयोग पकडीत येत नाही। मग दर्शनोपयोग पकडीत येत नाही तर आचार्यांनी का सांगितली ही शक्ती? तर सांगितलं की जरी आता छद्मस्त अवस्थेत, संसारी अवस्थेत दर्शनोपयोग पकडीत येत नसला तरी सुद्धा दर्शन शक्तीतून अभेद आत्म्याला जाणू शकतो, आत्म्याची अनुभूती करू शकतो। म्हणून सांगितलं की अशी काय आहे? दर्शन शक्ती आहे। म्हणजे सांगितलं ना, मी पाहणारा आहे। मग पाहणार आहे म्हणजे काय? डोळ्यांनी पाहायचं घ्यायचंय का अर्थ? तर कसं पाहणं आहे सांगितलं? उपयोगातून पाहणे, म्हणजे त्याचं सामान्य अस्तित्व जाणणं, हीच दृष्टी शक्ती आहे। मग चौथी सांगितली ज्ञान शक्ती। ज्ञान शक्तीमुळं काय सांगितलं? ज्ञान शक्ती म्हणजे विशेष अनुभूती, म्हणजे विशेष निर्णय करतो, भिन्न भिन्न रूपानं जाणतो, तर ही ज्ञान शक्ती आहे। मग हाच विचार करायचा आहे, मी ज्ञान स्वभावी आहे, माझ्यामध्ये अज्ञान शक्ती नाही।
मग स्वतःच्या पर्यायामध्ये अज्ञान दिसतं, त्या अज्ञानाला बघून विकल्प करतो, दुःखी होतो. परंतु त्यावेळेस सुद्धा काय आहे, ज्ञान शक्ती माझ्यामध्ये पूर्ण आहे, मी ज्ञानी आहे, अशा रीतीने अभेदवृत्ती केली तर काय होतो, सुखी होतो. म्हणून सांगितला होता प्रयोग. काय करायचंय, पुण्याचा उदय असेल तरीही मी जाणणारा पाहणारा आहे, आणि पापाचाही उदय असेल तरी मी जाणणारा पाहणारा आहे, अशी ही ज्ञान शक्ती सांगितली. आता पुढं 5वी सुख शक्ती आणि 6वी वीर्य शक्ती सांगतायत. भजनाच्या द्वारे पाहूया. यह आत्मा सुख शक्ति से सुख रूप रहता सर्वदा, निज द्रव्य गुण पर्याय को, निज वीर्य से रचता सदा. तर काय सांगतायत, सुख शक्ती माझ्यामध्ये कोणती शक्ती आहे, सुख शक्ती आहे. दुःख नावाची शक्ती माझ्यामध्ये नाही, तिन्ही काळामध्ये नाही. तरी सुद्धा कसं आहे मी, कसं आहे विचारलं तर काय सांगतो, काय अनेक प्रॉब्लेम आहे, दुःखी आहे मी. सुख स्वभावी असताना सुद्धा दुःखी आहे. हेच काय आहे, सगळ्यात मोठं जगातलं आश्चर्य. सुखी असताना दुःखी होतोय. म्हणून भजनात पण म्हणलं ना, आनंद स्रोत बह रहा क्यों उदास है, अचरज है जल में रह के मछली को प्यास है. मासा पाण्यात आहे आणि त्याला तो काय म्हणतोय, मला तहान लागलीये. आश्चर्य नाही का, पाण्यात असून तो काय म्हणतोय, मला तहान लागलीये. तसं आम्ही सुद्धा सुख सागरात असताना काय म्हणतोय, कसं आहे, काय नाही, आता वातावरण काय चांगलं नाही, सगळं टेन्शनच आहे. आज हा मेला, आज ह्याला रोग झाला, उद्या त्याला होईल, सगळं दुःखच दुःख आहे. आहे का दुःख? सुख समुद्रामध्ये असताना सुद्धा दुःखी होतोय. हेच सगळ्यात मोठं आश्चर्य आहे. मग का दुःख झालं? दुःखाचं कारण काय? कोरोना कशामुळे झाला त्याचं कारण शोधतात, त्याच्यावर औषध काढतायत. मग तसं इथं आचार्य सुद्धा सांगतायत दुःख का झालं, मग दुःख दूर करण्यासाठी काय उपाय आहे. तर सांगितलं दुःखाचं कारण आहे आत्मविभ्रजम दुःखम. दुःख हे फक्त आपल्या भ्रमामुळे झालेलं आहे. आपली कल्पनेनं दुःख झालेलं आहे. आपण जी कल्पना केली की हे जे दिसतंय ते सगळं मी आहे, माझं आहे, ही कल्पना केली आणि त्यामुळं दुःखी होतोय. हे दुःख कधी दूर होणार? म्हणून आचार्याने लगे औषध पण दिलं. आत्मज्ञानात प्रशाम्यती. आत्मज्ञानाच्या द्वारे काय होणार आहे, ते काल्पनिक दुःख नष्ट होणार आहे. दुःखाला काल्पनिक का म्हणलं तर कुठं सांगितले का 47 शक्तीमध्ये दुःख शक्ती,
सुख दुःख शक्ती अशी मिश्र शक्ती सांगितली का? नाही. म्हणजे काय आहे? इंद्रजालवत आहे, खरं ते नाहीच. मग अशा दुःखामध्ये कसं राहतोय? मग आचार्य सांगतात कर्णान योगामध्ये हा पंचम काळ कसला आहे? दुःखमा काळ आहे. दुःखमा काळ म्हणलं की दुःख असणार. आणि इथं अध्यात्मात तर सांगतायत आचार्य आत्मा कसा आहे? सुख शक्तीवाला आहे. मग नेमकं काय? आचार्यांचं कथन काय परस्पर विरुद्ध झालं का? एकदा म्हणायचं इकडं दुःखी आहे, दुःखमा काळ आहे, आणि इकडं सांगायचं सुख शक्ती आहे. मग आचार्यांचं कथन, भगवंतांची वाणी परस्पर विरुद्ध आहे का? परस्पर विरोधानं रहित आहे. तर तिथं अपेक्षा काय आहे? कर्णान योगामध्ये सांगितलं, पर्याय सांगितली. पर्यायाच्या अपेक्षेनं वर्तमान पर्यायात सांगितलं की काय आहे? दुःख असणार, म्हणजे दुःखी आहे, दुःखमा काळ आहे. आणि अध्यात्म ग्रंथामध्ये काय सांगितलं? स्वभाव सांगितला, त्रिकाली स्वभाव जो ध्रुव आहे तो सांगितला की काय आहे? जरी दुःखमा काळ असेल तरी सुद्धा कसा आहे तू? सुख शक्तीवाला आहे. काय आत रोमांच होत आहेत का? विशेष आहे का नाही? दुःखमा काळात सुद्धा मी कसा आहे? सुख शक्तीवाला आहे. मी काय दुःखी नाही. मग काय दुःख घेऊन बसलाय? म्हणून सांगितलं की काय आहे? आणि विचार केला, दुःखमा काळ आहे. मग हा दुःखमा काळ म्हणजेच काय सांगितलं आचार्यांनी? ह्या काळामध्ये इंद्रिय सुख मिळणार नाही. जीव कसे असतील? दुःखी राहतील. आणि ह्या दुःखमा काळामध्ये सुखी होण्याची इच्छा करतो. कसलं सुख? इंद्रियजनित सुख. अशा सुखी होण्याची इच्छा करतोय. हेच नवल आहे. आचार्यांनी तर सांगितलंय इंद्रिय सुख मिळणारच नाहीये. इंद्रिय सुख भोगण्याची ह्या वर्तमानात जीवांमध्ये योग्यताच नाही, असं त्यांनी पाप केलेलं आहे. आणि तरी सुद्धा सुखासाठी प्रयत्न करतोय, सुखासाठी धडपडतोय. हेच काय आहे? मोठं आश्चर्य आहे, वर्ल्ड मधलं आश्चर्य. दुःखमा काळामध्ये सुखी होण्याची इच्छा. विचार करा. म्हणून आचार्यांनी सांगितलं जर सुख व्हायचंय ना तर खरं खरं सुख, अतींद्रिय सुख हेच खरं सुख आहे. आणि ते सुख तू आता ह्या दुःखाच्या प्रसंगामध्ये प्राप्त करू शकतो. कारण जे आपल्याला दिसतात, म्हणाला असं कसं कितीतरी जीव इंद्रिय सुखी दिसत आहेत, मजेत आहेत, पण आहेत का ते मजेत? नाही. ते सुख भोगताना सुद्धा काय आहे? पीडा आहे. आणि कसलं सुख भोगतायत? जे दुर्गतीला कारण आहे, नरक तिर्यंच्या गतीला घेऊन जाणार आहे, असं पाप देणारं सुख भोगतायत. म्हणजे आहेत का ते खरे सुखी? म्हणून सांगितलं की काय आहे? हा सुखाचा भ्रम काढून टाक. म्हणून सांगितलं ह्या दुःखमा काळामध्ये क्षणोक्षणी दुःख वाढतंय. पण काय सांगितलं? क्षणोक्षणी आमचं वैराग्य घटतंय. उलट व्हायला लागलंय. क्षणाक्षणाला दुःख वाढतंय. परंतु काय व्हायला पाहिजे? ते प्रसंग बघून वैराग्य यायला पाहिजे. नाही, आता मी साधनाच करणार, एवढा महामारी रोग झालाय, आता मी तर भोगामध्ये लागणारच नाही. हा विचार करतोय का? काय बघतोय? कोण मेले, किती मेले, कोण कुठं काय आहे, तिथंच अडकतोय.
म्हणजे क्षणोक्षणी दुःख वाढत चाललंय, परंतु क्षणोक्षणी आमचं वैराग्य घटत चाललंय, भोगामधली आसक्ती वाढतीये. हेच खरं मोठं नवल आहे. म्हणून विचार कर की काय आहे, तू कसा आहे, स्वभावानं सुखी आहे. मग स्वभावानं सुखी आहे तर पर्यायामध्ये काय आहे, दुःख आहे. आणि त्या दुःखाला नाश करण्यासाठी तू पर्यायामध्ये पुरुषार्थ करतो, हे बरोबर आहे. पण जेव्हा पाप कर्माचा उदय येतो त्यावेळेस काय समजतो, मी पूर्ण दुःखी आहे. असलं दुःख मी कधी बघितलंच नाही. हे कसलं दुःख आहे, अनंत दुःख आहे असं समजतोय. परंतु काय सांगितलं, पूर्ण दुःखी होण्याची पर्यायामध्ये सुद्धा शक्ती नाही. कसं काय सांगितलं, तर आचार्यांनी जसं सांगितलंय की निगोदी जीव आहे. निगोदी जीव माहिती ना, की ज्याला काय आहे, अल्प ज्ञान आहे. अक्षराचा अनंतवा भाग एवढं ज्ञान आहे. आपले जे अक्षर आहेत ना, ABCD, तर ह्या अक्षराचा सुद्धा अनंतवा भाग म्हणजे खूप कमी. त्यांना काय ह्यातलं ज्ञान माहित नाही, तर एवढं ज्ञान त्यांचं प्रगट आहे, नित्य प्रगट आहे. त्या ज्ञानावर कोणतंही आवरण नाही. मग जसं निगोदीचं ज्ञानाचा अंश थोडा नित्य प्रगट आहे, तसं सांगितलं की सुखाचा अंश थोडा का होईना नित्य प्रगट आहेच. कोणताही पाप कर्माचा उदय पूर्ण दुःखी करू शकत नाही. आंशिक सुख तर राहणारच, कारण सांगितलं ज्ञान आणि सुखाची काय व्याप्ती आहे. जिथं ज्ञान आहे तिथं आनंद आहे. मग निगोदी जीवाकडे जर ज्ञान आहे ना, मग जेवढं ज्ञान आहे तेवढं सुख पण त्याच्याकडे नित्य प्रगट आहे. म्हणजे त्या पाप कर्माच्या उदयानं त्याला पूर्ण दुःखी केलेलं नाही. म्हणजे पर्यायामध्ये सुद्धा पूर्ण दुःखी नाही, अर्धवट दुःख आहे, हाफ दुःख आहे. आणि त्यामुळं पण समजतो काय, संपलं आता माझं सर्वस्व गेलं. गेलं का सर्वस्व, कसं जाईल. तू तर स्वभावानं पूर्ण सुखी आहे आणि पर्यायामध्ये पण काही ना काही सुख आहेच ना. म्हणून आपण उदाहरण बघूया पहिल्यांदा नारकीकडं. नारकी आहे, आपण नरकामध्ये ऐकतो की काय आहे, नरकामध्ये अनंत दुःख आहे, सतत दुःख आहे. आहे बरोबर आहे, दुःख आहे, असा त्याची बहुलता आहे. पण तिथं सुद्धा साताचा उदय येतो का नाही, अधूनमधून क्वचित येतोच. किंवा ते नारकी पंचेंद्रिय आहेत, त्यामुळं त्यापेक्षेनं तेवढा क्षयोक्षम आहे, तेवढं त्यांना सुख आहे. किंवा काय झालं, वैर्यानं काय केलं, त्यांचं शरीर छेदन भेदन केलं, परत ते जुळून आलं. मग परत जुळून आल्यावर तेवढा क्षण त्यांना बरं वाटलं. म्हणजे सतत सुख दुःख चालू आहे. म्हणजे नारकी सुद्धा पूर्ण दुःखी नाही. मग आम्ही तर कोण आहे, पंचेंद्रिय मनुष्य. ह्या मनुष्य गतीमध्ये सुद्धा सांगितलं काय आहे, सुखाची बहुलता आहे आणि दुःखाची मात्रा कमी आहे. तरी सुद्धा त्या पाप कर्माच्या उदयात असं समजतो की मी संपलं, आता मला जगायला नको, मी पूर्ण दुःखी झालो. परंतु कोणत्याही कर्मामध्ये मला पूर्ण दुःखी करण्याची शक्ती नाही, नव्हती, असणारच नाही. मग पर्यायामध्ये तर मी दुःखी पूर्ण होऊ शकत नाही आणि स्वभावामध्ये तर दुःखाचा प्रवेशच नाही. आणि हे मुनिराज चिंतन करतात आणि त्यामुळं काय होतं, त्यांना त्याचं फळ
आनंद सुखी होतात, भगवान बनतात. जे दुःख झालं त्या दुःखाकडं कळत नाही का त्यांना, उपसर्ग होत असताना जाणीव होते, दुःख पण होतं, परंतु त्या दुःखामध्ये सुद्धा कसं राहतात ते, सुखी राहतात, सुखाचा अनुभव करतात आणि त्यामुळं काय होतात, परिपूर्ण सुखी होतात. म्हणून सांगितलं की काय आहे, चारी गतीमध्ये काय पूर्ण सुख आणि पूर्ण दुःख नाहीच. देवगतीमध्ये सुद्धा म्हणाल तर देवगतीमध्ये पण आहेच ना, साताचा उदय येतोय. जास्तीत जास्त सांगितलं क्वचितच 6 महिने साताचा उदय राहील देवांना. 6 महिन्यानंतर असाताचा उदय येणारच. आणि आपण बघतोय देवगतीमध्ये दुःख आहे का नाही, मानसिक दुःख आहे. आणि त्याचं भावभासन होत नसेल तर आता वर्तमानावरनं करून घ्या. इथं घरी बसल्या बसल्या स्वर्गातल्या सुखासारखं सगळं साधनं मिळतायत. काय सगळं मोबाईलवर, लॅपटॉप ह्याच्यावर दाबलं की काय जसंच्या तसं मिळते. काही कष्ट करावे लागत नाहीत, सगळी यंत्रणा उपलब्ध झाली आहेत. कुणाला आता पूर्वीच्या काळासारखं कष्ट कमवावं लागत नाही. सगळे सुखी आहेत. पण आहेत का सुखी? बाहेरची सगळी सुखाची साधनं वाढली, परंतु सगळेजण कसे आहेत, मानसिक दुःखानं हैराण झालेत. मग थोडं हित अनुकूलता मिळाली तर मानसिक दुःख वाढते. तर त्या स्वर्गामध्ये तर केवढी अनुकूलता आहे. इंद्रियजनित बाहेरचं सुख किती आहे, तर तिथं असणारं मानसिक दुःख पण तेवढ्या पटीनं जास्त असणार. म्हणून सांगितलं की काय आहे, असं हे सुख दुःख क्षणिक आहे. त्या क्षणिक सुख दुःखामध्ये म्हणजे सुखाभासामध्येच जे दुःखाचंच बीज आहे, इंद्रिय सुखाचं फळ काय सांगितलं नियमानं, जो इंद्रिय सुखामध्ये राहतो तो नियमानं दुर्गतीला जातो. त्याचं फळ अनंत दुःखच आहे. म्हणून सांगितलं की ते खरं सुख नाही. तर कोणतं सुख आहे? म्हणून भजनात सांगितलं ना, काय सांगितलं, यह आत्मा सुख शक्ति से सुख रूप रहता सर्वदा. आला विश्वास, मी कसा आहे, सदैव तिन्ही काळामध्ये सुखीच आहे. मला कोणीही दुःखी करू शकत नाही. मग दुःख येतंय तर त्या दुःखाला विचारा, का आलं, कोणती मी कल्पना केली, ती कल्पना काढून टाका, दुःख निघून गेलं. म्हणून कधी सुख प्रगट होणार आहे, तर पर्यायातल्या सुखाकडे बघायचं नाही, स्वभाव सुखाकडे बघायचंय. आनंदी स्वभाव, आनंदी सुख अशा स्वभावाकडे लक्ष केलं तर पर्यायामध्ये सहज सुख मिळतं. आणि असं सुख चारी गतीमधले जीव घेतायत. कोणत्याही गतीत असलं म्हणून हे अतिंद्रिय सुख थांबलं नाही. म्हणजे ह्यावरून विश्वास येतोय की मी सुद्धा आता ह्या अवस्थेमध्ये सुद्धा सुखी होऊ शकतो. पुढे आता 6वी शक्ती सांगताय, निज द्रव्य गुण पर्याय को निज वीर्य से रचता सदा. मग वीर्य शक्ती आपण ऐकतोय. आता वीर्य म्हणजे काय, तर इथं सांगितलं की स्वतःच्या द्रव्य गुण पर्यायाची रचना ह्या वीर्य शक्तीमुळे होत आहे. द्रव्य गुण पर्यायाची रचना. मग द्रव्य गुण पर्यायाची रचना करायची म्हणजे काय करायचंय,
जसं एकावर एक रचतोय तसं काही रचायचंय का इथं, का काही बनवायचंय का? तर रचना करायची म्हणजे काय घ्यायचं इथं अर्थ? टिकवून ठेवणं, कायम राखणं. मग आता इथं काय सांगितलं? द्रव्य गुण पर्यायाची रचना होते. भजनामध्ये सांगितलं ना, निज द्रव्य गुण पर्याय को निज वीर्य से रचता सदा. मग आपल्या द्रव्याची रचना होते म्हणजे काय? द्रव्याला द्रव्य रूपानं टिकून ठेवणं, हीच द्रव्याची रचना. गुणाची रचना म्हणजे काय होणार? तसंच गुणाला गुणरूपानं ठेवणं, ही गुणाची रचना झाली. आणि पर्यायाला पर्याय रूपानं टिकून ठेवणं, ही पर्यायाची रचना झाली. मग आता इथं रचना म्हणजे आत्म्याला काही करायचंय का? म्हणजे द्रव्याची रचना करायची आहे का? गुणपर्यायांची रचना करायची आहे का? त्याला टिकून ठेवायचंय? ते पण करायचं नाही. ते तर आहे तसंच आहे, बनलेला आहे द्रव्य गुण पर्याय. मग ते त्या रूपानं राहणं, द्रव्य द्रव्य रूपानं राहणं, गुण गुण रूपानं राहणं, पर्याय पर्याय रूपानं राहणं, हीच त्याची काय आहे? रचना आहे. म्हणजे सांगितलं की काय आहे? थोडं आता म्हणजे आपण वीर्य शब्द ऐकतो नेहमी, परंतु एक थोडं विशेषता सांगितली इथं. तर वीर्य म्हणजे थोडक्यात काय? आपलं आत्मबल, आत्मशक्ती. मग म्हणाल वीर्य शक्ती शब्द आहे, मग वीर्य म्हणजे आत्मशक्ती आणि परत शक्ती म्हणजे शक्ती शक्ती शब्द डबल झाला. काय फरक झाला? वीर्य शक्ती म्हणतोय ना, मग शक्ती म्हणजेच आत्म्याची शक्ती आहे आणि वीर्य म्हणजे पण आत्मशक्तीच म्हणताय. दोन्हीत फरक आहे का नाही? तर सांगितलं की कशी शक्ती आहे? तर टिकून ठेवण्याची शक्ती आहे. म्हणजे कसं आहे सांगितलं? तर आत्म्याला आपलं स्वतःचं कार्य करण्यासाठी जी लागणारी शक्ती आहे, जे आत्मबल आहे, त्याचंच नाव आहे वीर्य. काय सांगितलं? त्याचा भावार्थ काय वीर्याचा? आत्म्याला आपलं कार्य करण्यासाठी जी काही शक्ती लागते, तर त्या शक्तीचं कार्यच काय आहे? वीर्य आहे. आपण उदाहरणाने पाहूया म्हणजे समजेल. जसं काय आहे सांगितलं? ज्ञानाचं वीर्य काय आहे? ज्ञान म्हणजे काय? जाणणे. मग आता त्या जाणण्यामध्ये परत वीर्य कसं लागतं? तर सांगितलं जाणण्यासाठी लागणारी जी शक्ती आहे, ज्ञानाने जाणायचं काम केलं, परंतु जाणण्यासाठी उपयोग लावण्यासाठी जी शक्ती लागते, तर ती शक्ती म्हणजेच काय आहे? वीर्य आहे. ते ज्ञानाचं वीर्य आहे. मग जसं आपण काय आहे बघूया, आपण वीर्य आहे का नाही आपलं, उदाहरणाने पाहूया. जसं काय आहे, आता आपण सगळेजण स्वाध्यायाला बसलोय का नाही? शरीराने बसलोय का मनाने बसलोय? बघा आता, तर आपण स्वाध्यायाला बसलो आहे, पण आमचा काय असतो पुढचं? आम्ही स्वाध्यायाला बसलोय पण मन लागत नाही. काय होते? बसलं तरी आम्हाला चंचलता येते, स्वाध्यायात उपयोग लागत नाही. मग आता इथं बघा, इथं घटवा वीर्य आहे का नाही? तर स्वाध्यायाला बसलोय म्हणजे समजून घेण्याची पात्रता आहे, म्हणजे ज्ञानावरण कर्माचा क्षयक्षम तर आहेच, तो निमित्त आहे. पण काय होतंय?
वीर्यांत्राय कर्माचा उदय निमित्त आहे तिथं. त्यामुळं काय होतंय, उपयोग लावण्यासाठी, स्वाध्यायामध्ये उपयोग देण्यासाठी लागणारी शक्ती राहत नाही, म्हणजे वीर्य तिथं असत नाही. आणि त्यामुळं आम्हाला स्वाध्यायाला बसला तरी उपयोग लागत नाही. का लागत नाही, तर आमचं वीर्य तिथं काम करत नाही. वीर्यांत्राय कर्माचा उदय निमित्त आहे तिथं, आणि त्यामुळं जिनवाणी आम्हाला कळत नाही. किंवा दुसरं सांगितलं उदाहरण बघा, की काय होतं, थोडा वेळ स्वाध्याय केला, मग काय म्हणतो, बास झालं, पुरं झालं, किती करायचा, खूप वेळ केल्यासारखं वाटतंय, आमची काही शक्ती नाही जास्त वेळ बसण्याची. मग असं का होतंय, तर तिथंही सांगितलं वीर्य कमी पडते, म्हणजे वीर्यांत्राय कर्माचा उदय निमित्त आहे. आणि त्यामुळं स्वाध्यायामध्ये आपण जास्त शक्ती, म्हणजे जास्त वेळ उपयोग लावू शकत नाही, थकून जातो. म्हणून सांगितलं की काय आहे, अशा रीतीने हे वीर्य. आणखी तिसरं उदाहरण पाहूया, की समजा सूक्ष्म चर्चा आली, तर काय म्हणतो, आम्हाला काय कळत नाही, डोक्यावर न जातंय. मग का होतंय, तर कळत नाही म्हणजे तिथं ज्ञानावरण कर्माचा उदय निमित्त आहेच, पण त्याच्याबरोबर वीर्यांत्राय कर्माचा पण उदय आहे. कसं काय, तर ती सूक्ष्म वस्तू समजून घेण्याची शक्ती आमच्यामध्ये कमी पडते. त्यामुळं आम्हाला ते सूक्ष्म आकलन होत नाही, म्हणजे वीर्य काम करत नाही. म्हणून सांगितलं की अशा रीतीने काय आहे. म्हणून प्रत्येक वेळेस सांगतात ना, ज्ञानाची व्याख्या घटवत असताना मती ज्ञानावरण आणि वीर्यांत्राय कर्माचा क्षयक्षम झाला असताना मती ज्ञान प्रगट होते, किंवा केवळ ज्ञानावरण आणि वीर्यांत्राय कर्माचा क्षय निमित्त असताना काय होते, केवळ ज्ञान प्रगट होते, म्हणजे ज्ञानाबरोबर वीर्य काम करते. म्हणून सांगितलं की काय आहे, हे वीर्याचं कार्य सांगितलं. तसंच आनंदाचं वीर्य बघा, आनंदामध्ये सुद्धा वीर्य आहे, कारण आत्म्याचं प्रत्येक काम आहे ना, जाणणं जसं काम आहे तसं आनंदी राहणं हे पण आत्म्याचं काम आहे. मग ते कार्य करण्यासाठी लागणारी शक्ती ती अपुरती आहे का बघा. ज्यावेळेस काय बसतो आम्ही, अतिंद्रिय आनंदाचा स्वाद घ्यायचा म्हणतो, ध्यानाला बसायचं म्हणतो, तर काय होतं, एक क्षणभरच आमचा उपयोग लागतो, जास्त वेळ आम्ही काही ध्यानाला बसू शकत नाही. म्हणजे आत्म्यामध्ये जास्त वेळ उपयोग लावण्यासाठी शक्ती कमी पडते, म्हणजे आनंदाचा भोग घेण्यासाठी लागणारी आमची शक्ती वीर्य पुरत नाही. आणि त्यामुळे सांगितलं की काय आहे, काय होत नाही, पर्यायामध्ये पूर्ण सुखी, अनंत सुखी होत नाही. म्हणजे अशा रीतीने प्रत्येक ह्यामध्ये जे आत्म्याचं सामर्थ्य, आत्म्याचं बल आहे, तर तीच काय आहे, थोडक्यात वीर्य शक्ती आहे. मग शरीराचं वीर्य आपल्याला लक्षात येतं. शरीर बघा किती धष्टपुष्ट आहे, पण ते शरीराचं वीर्य माझं नाही. शरीर दुर्बल झालं तरी सुद्धा माझी वीर्य शक्ती कशी आहे, वीर्य शक्ती म्हणजे माझं आत्मबल कसं आहे, कायम आहे, काहीही कमी होत नाही. आम्ही काय समजतोय, पौष्टिक आहार घेतला, काही ना काय सांगतात ना, आता ह्युम्युनिटी पॉवर वाढवा, हे घ्या ते घ्या म्हणजे तुमची शक्ती वाढेल.
तर त्यांनी शक्ती वाढणार आहे का? त्यामध्ये माझं वीर्य नाही. तर वीर्य गुण कुठं आहे? शरीराची शक्ती ते शरीराचं वीर्य झालं. परंतु आत्म्याचं वीर्य काय आहे? जाणणे, म्हणजे जे काय आहे त्यामध्ये उपयोग लावणे, आनंदाचा भोग घेणे, हेच काय आहे? आत्म्याचं सामर्थ्य आहे. म्हणून काय भाववासन करायचंय? वीर्य शक्ती समजून सोप्या शब्दात काय जाणायचंय? एवढंच, मी शक्तिमान आहे, अनंत शक्तिशाली आहे, हे जाणलं तर पर्यायामध्ये वीर्य प्रगट होते. तर आता जे आपण म्हणलं वीर्य शक्तीपर्यंत बघूया. भजन म्हणूया. जीवत्व से ही आत्मा जीता सदा मरता नहीं, चिति शक्ति से चेतन रहे, यह जड़ कभी होता नहीं, भेदो रहित सामान्य सत्ता, नित दिखे दृश्य शक्ति से, हर वस्तु को सविशेष जाने, ज्ञान शक्ति सदैव से, यह आत्मा सुख शक्ति से सुख रूप रहता सर्वदा, निज द्रव्य गुण पर्याय को निज वीर्य से रचता सदा।